पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. बाबा बाबा थोडासा तरी चहा घे ना, मी पटकन करते. बाबा तुम्हाला बरं वाटेल. आणि एकतर तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये, निदान थोडा तरी चहा घ्या ना. मला नको आहे काही आता. बाबा आपली विणा सुखरूप आहे हे कळलंय ना आता आपल्याला. अहो तुम्ही खरंच नका काळजी करू. प्रभास विणाला घेऊन ना लवकर घरी येईल. मला सगळं मान्य आहे, तुझं सगळं बरोबर आहे, पण जोपर्यंत मी माझ्या विणाला या डोळ्यांनी प्रत्यक्ष सुखरूप बघत नाही ना, तोपर्यंत माझ्या घशाखाली पाण्याचा घोटही उतरणार नाही. मी सांगून ठेवतो. बाबा बाबा प्रभास, आज केवळ तू होतास म्हणून माझ्या मुलीच्या चारित्र्यावर डाग नाही लागला. तुमचे उपकार मी कसे फेडू? मला काका काय करताय तुम्ही? काका, मोठ्यांनी लहानांना फक्त आशीर्वाद द्यायचा असतो. हे हे असे हात जोडायचे नसतात त्यांच्या समोर. अरे प्रभास, आज तू काय केलंस ना, तुला कल्पना नाहीये. आज तू नसतास तर काय झालं असतं याची मी कल्पनाही करू शकत नाही. थरकाप होतो रे. काका, मी काहीही केलं नाहीये. मी ना फक्त निमित्त होतो. खरं सांगू काका, ही ना त्या पांडुरंगाची कृपा आहे. त्यानेच मला बळ दिलं विणाला किशाच्या तावडीतून सोडवण्यासाठी. आणि काका, तिचा तिच्या सख्यावर एवढा भरोसा आहे, तो तिला संकटात असं एकटं सोडेल का कधी? हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला रे. पण खरं सांगतो, आयुष्यभर मी तुझा ऋणी राहील. काका नको ना प्लीज. फक्त दादाच नाही, आम्ही सगळेच तुझे ऋणी आहोत. हो ना ग उर्मी? अरे आजच्या जगात कोणी स्वतःच्या माणसांसाठी सुद्धा जीव धोक्यात घालत नाही रे. वीणाचं तुझ्याशी काही नातंही नाही, तरी सुद्धा तू तिच्यासाठी एवढं केलंस. बांधलं पाहिजे हा तुला. माझी तर देवाकडे एकच इच्छा आहे, माझ्या उर्मीसाठी अगदी तुझ्यासारखा जोडीदार मिळू देत. प्रभास, अरे तू उभा कायस, बस ना. नाही नाही, मी निघतो. आणि वीणाला पण आरामाची गरज आहे. तुम्ही सुद्धा सकाळपासून सगळे टेन्शन मध्ये, तुम्ही पण आराम करून घ्या. काका नमस्कार. अरे अरे असा कसा जाशील तू? हा, एवढा उशीर झाला आता आणि जेवल्याशिवाय जायचं नाही इथून. नाही हे बघा, मी निघतो ना. नेक्स्ट टाइम मी नक्की येईन. नाही, पुन्हा येस तू, पण तेव्हाही जेवायलाच ये. आज काय मी तुला इथून जेवल्याशिवाय सोडणार नाही. हा, काय विना? हो 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 बाबा, बरोबर बोलतात. ऐका ना काका, मी खरंच खूप उशीर झाला आणि मी घरी सुद्धा काहीच कळवलं नाहीये. अरे मग फोन करून कळवून टाक की, त्यात काय एवढं. तुम्ही का उभ्या दोघी इथे? चला स्वयंपाकाला लागा. हा, पाटपाणी वगैरे घे. चल चल, तू हातपाय धुवून घे. चल ये. मी तुला काहीच सांगितलं नाहीये. मी कॉल पण नाही केला. फोन स्विच ऑफ झालाय. अरे दे ना, मग मी लावते चार्जिंगला. दे. थँक्यू. थांबा ना.
बाबांना बरं वाटेल, बाकी काही नाही. काही म्हणाला? नाही, काही नाही. प्रभासचा फोन का नाही लागत आहे? असं इतकं महत्वाचं कुठलं काम होतं की त्याला रिहर्सल सोडून संगमनेरला जायला लागलं? हे काय? कस्टर्ड. ते मलाही दिसतंय हरी काका. ते का बनवलंय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना आपल्या घरात दुधाचे पदार्थ बनत नाहीत. प्रभास लॅक्टोज इनटॉलरंट आहे. म्हणजे त्याला दूध चालत नाही. दुधाच्या वासाने सुद्धा त्रास होतो. तुम्हाला माहिती आहे सगळं. तुम्हीच त्याला कॉफी देताना दूध न घालता, मग तरी हे का बनवलंय? मालकीनबाई, मी नाही बनवलं. मग कुणी बनवलं? मी. मी बनवलंय. अहो वंस, मिहीरचा साखरपुडा ठरलाय तन्वी सोबत म्हणून. हे कधी फायनल झालं? हो, मीच फायनल करून टाकलं. अहो वंस, तुम्हाला तर वेळ नसतो, त्यामुळे मिहीरचा साखरपुडा नाही ना असं थांबवू शकत आपण. हे बघा, इतकी आनंदाची बातमी आहे बघा या घरात, म्हणून घरी काहीतरी गोडधोड व्हायलाच हवं ना. व्हायलाच हवं, अगदीच व्हायला हवं. पण म्हणून हे नाही. तुला माहिती आहे ना दुधाचा त्रास होतो प्रभासला. वंस, अहो तुमचा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे? हा, ज्याला पदार्थाची ॲलर्जी आहे तो आधी या घरात तरी असायला हवा ना. आहे कुठे तो? हा, कुठे आहे? तुम्हाला माहितीये का तो कुठे गेलाय ते? मला ना कळतच नाही मी तुम्हाला का हा प्रश्न विचारते ते. तुम्हाला तर माहितच असेल ना. हो, तुम्हाला न सांगता असं तो कुठे जाणारच नाही ना. हा, बरोबर ना. मी पण ना. ज्या ज्यावेळी वीणावर काही संकट येईल त्या त्यावेळी हा प्रभास तिच्या सोबतच असेल, कायम, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ज्या ज्यावेळी तू अडचणीत असशील त्या प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबतच असेल. वीणा, वीणा ग, किती वेळ ग? अख्ख्या गावासाठी खीर बनवतेस का? पानं वाढायची, चल लवकर. 2 मिनिटं झालं. आणि वीणा तुला सांगू, अख्ख्या घरात खिरीचा घमघमाट सुटलाय माहितीये तुला. मगाचपासून बाबांनी 10 वेळा विचारलं असेल, वीणा खीर बनवते का, वीणा खीर बनवते का असं. चल लवकर. हा वीणा, ऐक ना, सगळ्यात पहिलं प्रभासला दे. हा, नाही म्हणजे त्यानं एवढं सगळं तुझ्यासाठी केलंय म्हटल्यावर पहिला हक्क तर त्याचा बनतो. म्हणजे मला असं वाटतं. चिका, जास्त आगाऊपणा करू नकोस, कळलं ना. अच्छा, जास्त करू नको का? मग किती करू मी? एवढा चिका, एवढा चिका, एवढा चिका, एवढा. चल ना, काय चाललंय तुझं? पानं वाढायचेत आपल्याला. चल लवकर. हा, आणि वीणा, प्रभासला जास्त वाढायचंय हे लक्षात ठेव. चिका, चल. चल प्रभास, अगदी सावकाश आणि पोटभर जेव. हो, अगदी तुझ्या घरी जेवतोस ना तसं. हे सुद्धा तुझंच घर आहे असं समज. हो. घे. अजून काय देऊ तुला? काय वाढू? नाही म्हणजे का रे, स्वयंपाक आवडला नाही का तुला?
सगळं छान झालंय अहो, असं का म्हणताय तुम्ही? अरे मग लाजतोस काय? घे ना, भाजी वाढू तुला. नाही नाही, बस बस. राहू दे, त्याला हवा असेल घेईल तू तो मागून. बरं, तुझ्या घरी कोण कोण असतं? माझे आजोबा, आत्या, काका काकू आणि त्यांची 2 मुलं. वा वा. आणि तुझे आई वडील? मी लहान असतानाच एका ऍक्सिडेंट मध्ये ते. हो. अरे रे. पण माझी आत्तू आहे ना, तिने मला लहानाचं मोठं केलं. तिने कधीही कशाची कमी पडू दिली नाही मला. अगदी स्वतःच्या मुलाला जसं सांभाळतात ना, तसं तिने मला सांभाळलं. माझे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवले. आत्ताही पुरवते. वा, कौतुक आहे तुझ्या आत्याचं. आणि तिचं लग्न वगैरे झालंय का? चला चला चला, वीणाच्या हातची स्पेशल खीर खाण्यासाठी पोटात आणि ताटात जागा करा. हा. काय रे, काय झालं? काही नाही. पाटावर बसून जेवायची सवय नाहीये. जेव जेव जेव. प्रभास, अरे खा ना खीर. वीणाने स्पेशल तुझ्यासाठी बनवली. चिका काय आरडाओरडा करतेस? आरडाओरडा काय ग त्यात? प्रभास, तुला सांगते, वीणा एवढी कमाल खीर बनवते ना. ते हिंदी मध्ये काय म्हणतात? हा, उंगलिया चाटते रह जाओगे. माझा फोन वाजतोय, मी आलेचा पटकन. अरे घे घे, खीर घे, चाकून बघ. हा हा, हो हो. आमच्या वीणाच्या हातची खीर म्हणजे अगदी अमृताची गोडी. हातखंड आहे तिचा. आमच्या देवळाचा महाप्रसाद असतो ना, दरवर्षी वीणा स्वतःच्या हाताने खीर करते आणि सगळी माणसं मागून मागून चाटून पुसून खातात. हा अंकल, बोला. हॅलो हॅलो चिका, वीणा आणि प्रभास कुठे आहेत? कसे आहेत? काही कळलं का त्यांच्याबद्दल? हो हो, जरा दमानं घ्या अंकल. वीणा आणि प्रभास एकदम ठीक आहेत. प्रभासने वीणाला किशाच्या तावरीतून सोडवून सुखरूप घरी आणलं सुद्धा. नशीब नशीब नशीब. मी ग्रुपवर कळवतो. प्रभास नक्की ठीक आहे ना? त्याला कुठे काही लागलं वगैरे नाहीये ना? नाही नाही, अजिबात नाही, कुठेच नाही लागलंय त्याला. आपल्याला कळवायचं तरी. कुठे आहे तो? त्याला फोन दे जरा. हा, अहो, प्रभास आणि बाबा आत्ताच जेवायला बसलेत. जेवून झालं की मी सांगते लगेच कॉल करायला. बर 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 बर. हा नाही, ठीक आहे, चालू दे चालू दे. जेवण चालू दे, गप्पा चालू दे. अजय, अरे असं काय बोलतोस तू? तुला माहितीये, वीणाच्या बाबांना प्रभासचं एवढं कौतुक वाटतंय ना. चला देव पावला म्हणायचं. अजून पावायचं आहे. अरे हा, म्हणजे आता हे दिवसभराचे शोज गाजवलेत ना, तर आता मॅटिनी शो पण वाजव. लगे हात बोलणी करून टाक म्हणावं. कशाबद्दल बोलताय तुम्ही? ते म्हणजे काय नाही, वीणा आता बँड मध्ये येऊन गाऊ शकते ना, त्याची परमिशन म्हणजे कॉन्सर्ट नंतर सुद्धा. आता म्हणजे ती प्रभास बरोबर सेफ आहे ना आता, तर रिहर्सलला येणं, रिहर्सल वरनं जाणं वगैरे काही प्रॉब्लेम नाही. बरं ऐक ना चिका, ते सगळं जाऊ दे. जेवण झाल्यानंतर प्रभासला आम्हाला एक फोन करायला सांग, ठीक आहे? कितीही उशीर झाला तरी. म्हणजे मला मान्य आहे की आज घरी तिकडे काहीतरी स्पेशल बनलं असेल, सो जेवण आरामात होणार आहे. अरे म्हणजे काय, वीणाने प्रभाससाठी स्पेशल खीर बनवली. काय काय? अरे अरे, हा वीणासाठी काय काय करेल ना, काय सांगता येत नाही. वीणासाठी? वीणासाठी म्हणजे? म्हणजे अगं चिका, तो वीणाला कधीच नाही म्हणू शकत नाही. तर मी देऊ का बोल नाही अगं, म्हणजे नाही म्हणत नाही ना, म्हणजे तिचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून तो नेहमी काळजी घेतो ना, म्हणून खीर खात बसला असेल. हे बघ चिका, त्याच्याकडे लक्ष ठेव आणि काहीही प्रॉब्लेम झाला ना तर लगेच कॉल कर आम्हाला. ओके? हो हो, मी कळवते, नका काळजी करू. हा. खीर
प्रभास, खरंच एवढी आवडली खीर तुला? मग मी आजपर्यंत एवढी छान खीर खाल्लीच नव्हती अहो. वा वा वा, मला ना अशी मनापासून खाणारी माणसं खूप आवडतात. ए वाढ वाढ, त्याला अजून वाढ. वीणा, अगं माझ्याकडे दे भांड, मी वाढते त्याला खीर. तुला त्रास होईल ना वाढताना? दे इकडे दे. अगं नाही नाही, काही त्रास वगैरे होणार नाही. रोज तीच वाढते ना सगळं. हा, आजही तीच वाढेल. हो ना, तीच करते सगळं, काही त्रास होत नाही तिला. तीच वाढते. वाढ ना मग, तूच वाढ सगळं आता. आता एक आमच्या आग्रहाखातर. प्रभास, तुम्हाला खुर्ची हवी आहे का? चिका आणशील? नाही, कशाला? घालतोय ना मी. प्रभास, तुला खिरीमुळे त्रास होतोय ना? काय? कशाचा त्रास? तुम्हाला खिरीचा त्रास झालाय? मला अजय आणि अंकल कडून कळलंय हा प्रभास, की तुला दुग्धजन्य पदार्थ खाल्ले की हे. नाही, तसं काही नाहीये. अंकल आणि अजय कसं आहेत माहिती आहे ना, म्हणजे मस्करी करण्याच्या मूड मध्येच असतात. मी ओके आहे. नक्की ना? वीणा, अगं मी ठीक आहे. मला एवढ्या चांगल्या खिरीचा त्रास होऊ शकतो का कधी? निघालास? हे बघ, सावकाश जा आणि पोहोचल्यानंतर फोन करून कळवायला विसरू नकोस. हो. अरे किती वेळा पाया पडशील? प्रभास, अरे 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 अरे, तुला त्रास होतो एवढा त्या खिरीचा, तर आधी सांगायचंच ना रे. नाही म्हणायचं खायला. वीणाने बनवले म्हणून खाल्ली, असं कसं होईल? अरे मी वीणाला दुसरं काहीतरी बनवायला सांगितलं असतं. बाई 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 बाई, काय अवस्था झाली याची. तरी मला वाटलंच होतं, वीणाने खीर बनवली आहे म्हणजे कुणाला ना कुणाला तरी त्रास होणारच. खूप त्रास होतोय का रे तुला? थांब, मी उर्मिला पाठवते, ती डॉक्टर घेऊन येईल घरी. नाही नाही, डॉक्टर नको. माझ्या गाडीमध्ये एक टॅबलेट आहे, ती घेऊन तासभर जरी आराम केला ना तरी बरं वाटेल. चिका, ती टॅबलेट घेऊन येशील प्लीज? हो हो, मी आणते. कधीपासून होतो रे त्रास तुला? म्हणजे अगदी नाही म्हणजे राहू दे, तुला बोलता येत नाहीये. तू शांत पडून राहा फक्त. ऐन वेळेला ही उर्मी कुठे गेलीये काय माहिती. आता ह्या क्षणी ती इथे प्रभास जवळ असायला हवी होती, त्याची काळजी घेत. हे जर दादाने बघितलं असतं तर पुढे उर्मी आणि प्रभासच्या लग्नाचा विषय मला ठामपणे मांडता आला असता त्याच्या पुढे. कुठे गेलीये कार्टी काय माहिती, मलाच बघावं लागेल. प्रभास, गोळी आहे. दे. काय झालं ग? काही नाही बाबा, ते वीणा, एक काम कर, तू ना जरा ओवा गरम करून त्याची पुरचुंडी बनवून आण. नाही नाही काका, नको आता.
टॅबलेट घेतली ना बरं वाटलं. नको. नाही त्यांनी बरं वाटेलच रे, पण त्या गोळीचा प्रभाव सुरू होईपर्यंत तरी आपण काहीतरी उपाय करायला पाहिजे ना. तुझा घेऊन आणते, आलं लगेच.